आज आपण खास उपवासाची आणि वर्षभर टिकणारी साबुदाणा बटाट्याची चकली कशी करायची ते पाहणार आहोत. या चकलीचं या व्हिडिओमध्ये जसं प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे केल्या तर तुमच्या चकल्या अजिबातही बिघडणार नाहीत, कडक होणार नाहीत, मस्त एकदम तळल्यानंतर फुलल्या जातील, खुसखुशीत होतील. या व्हिडिओमध्ये अशी एक ट्रिक सांगितलेली आहे की ज्यामुळे या चकल्या एकदम मस्त गोल आणि खुसखुशीत बनणार आहेत. इथे तुम्हाला दाखवते, हे बघा अशा पद्धतीच्या या चकल्या बनणार आहेत, तोंडात टाकताच विरघळल्या जातील. या चकल्या तुम्ही एकदा बनवल्या तर नेहमीच बनवाल अशा पद्धतीच्या तयार होतात. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. साबुदाणा धुवत असताना हलक्या हाताने चोळून घ्यायचा, म्हणजे त्यातलं स्टार्च थोडंसं कमी होतं. तर हे बघा अशा पद्धतीने साबुदाणा धुवून घेतलेला आहे. आता यामध्ये बोट बुडेल इतपत पाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे. इतपत हे पाणी ठेवलेलं आहे म्हणजे साबुदाणा चांगला भिजला जाईल. आता यावरती झाकण ठेवूया, रात्रभर हा भिजू देऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा बघा साबुदाणा असा छान भिजलेला आहे. साबुदाणा भिजवत असताना पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं, म्हणजे प्रत्येक साबुदाणा छान असा भिजला जातो. आता हे बघा असा साबुदाणा आपण मोकळा करून घेऊया. प्रत्येक साबुदाणा मस्त असा भिजला गेलेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. गॅसवरती हा साबुदाणा ठेवून घ्यायचा. गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि एक 10 मिनिट तरी आपल्याला साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा अशा पद्धतीने आपण शिजवून घेतल्यामुळे चकल्या एकदम हलक्या होतात आणि साबुदाणा चांगला फुगला जातो. साबुदाणा एकीकडे शिजतोय तोपर्यंत आपण अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे घेऊया. बटाटे आपल्याला पाणी घालून छान फुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. तर हे बघा कुकरच्या मी 6 ते 7 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. साबुदाणा आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे, पण सतत आपल्याला लक्ष द्यायचं आहे, तळापासून हलवायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने साबुदाणासुद्धा चांगला शिजला गेलेला आहे, बटाटेसुद्धा शिजले गेलेले आहेत. बटाटे काढून ठेवलेले आहेत म्हणजे थंड होतील आणि आपल्याला बटाटा किसता येईल. साबुदाणासुद्धा मी परातीमध्ये काढून घेतलेला आहे, थोडासा थंड होतं. बटाटे सोलून यामध्ये मी असे किसून घेते आहे. साबुदाणा आणि बटाटा आपल्याला एकत्र चांगला मळून घ्यायचा आहे. बटाटे आपल्याला अशा पद्धतीने इथे किसूनच घालायचे आहेत, म्हणजे बटाटे एकदम छान मऊसूत होतात. बटाटे किसून घालायचे. मॅश केलेला बटाटा अजिबात व्यवस्थित मिक्स होत नाही, त्याच्या गाठी सोऱ्यामध्ये अडकतात आणि चकल्या गोल होत नाही. त्यामुळे हा व्यवस्थित उकडलेला बटाटा आपल्याला किसूनच घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या चांगल्या बारीक वाटून घेतलेल्या आहे. वाटताना त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं म्हणजे एकसारखं छान वाटलं जातं. आता आपल्याला हा साबुदाणा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्याआधी आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. तुम्ही जे उपवासाला मीठ खाता तेच मीठ यामध्ये घालायचं आहे. सगळं हे बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि गरज लागली तर थोडं थोडं पाणीसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी घालून या पिठाचा छान गोळा मळून घ्यायचा आहे. आता आपल्याला सोऱ्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे मिश्रण आणि याच्या छान गोल चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही कोणताही प्लास्टिकचा कागद घेऊ शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावर सुद्धा या चकल्या घातल्या तरीही सहज निघल्या जातात. मी इथे सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला बटाटे घालायचे आहेत. इथे जर बटाटा जास्त झाला तर चकली व्यवस्थित फुगत नाही आणि साबुदाणा जास्त झाला तर चकलीला आकार नीट येत नाही. त्यामुळे हेच परफेक्ट असं प्रमाण आहे. मी काय केलं आहे, मी घरातच या चकल्या घालून घेतलेल्या आहेत. 1 दिवस फॅनखाली सुकवल्या, त्यानंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये या चकल्या सुकवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीच्या या चकल्या वाळून छान झालेल्या आहेत आणि चकल्यांचा आकारसुद्धा तुम्ही पाहू शकता, एकदम गोल गरगरीत अशा झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या या चकल्या वाळून झाल्यानंतर आपण तेल चांगलं तापवून घेऊया.
कडकडीत तापलेल्या तेलामध्ये या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. या चकल्या एकदम छान कुरकुरीत आणि टेस्टी होतात. तळल्यानंतर यामध्ये तेलही राहत नाहीत. तर अशा या चकल्या तुम्ही नक्की करून बघा. इथे तुम्ही पाहू शकता चकल्या मस्त अशा फुलल्या गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या या चकल्या तुम्ही केल्यानंतर त्या कशा झाल्या हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त रहा, खात रहा आणि खुश रहा. धन्यवाद.